थोडं असं कर बघ कसं आहे ते जमलं का बरोबर थोडी इकडे चालेल दिसतंय ते कॅमेरा का इथं हां हां ते लाईट गेली तरी बी लाईट पडते म्हणून थोडी असं फिरव थोडी हां आले का सर हां आले आवाज चालू हो झालाय का हां गर्दा कोण सांग पहिल्याचा धिंगाणा लागून गेला देव करताना सुद्धा ह्यांना कळला श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुदेव नमः आकाश पिता पृथ्वी माता तेजवायु बहिणी भाव जय श्रीमात्मेती गुरुर्ब्रह्म गुरुर्विष्णू गुरुर्महेश्वरा साक्षात्कार परब्रह्म तस्मै नमः अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रते ते नादतो ज्ञान दादाचं पात्र तया ठेविता घडे महापुण्यराशी नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वराशी ओम शांती 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 हरि ओम शांती शांती हरि राम कृष्ण हरि हरि जय 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 राम कृष्ण हरि हरे 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 राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि हरि राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि अध्याय 11 विश्वरूप दर्शन योग पान नंबर 428 स्वार्थ श्री ज्ञानेश्वरी हे तुझे नियांगिके तेजे जाळोनी सर्व कर्माचे बीजे मिळत तुझा अंतु निजे सदा सद्भावेशी हे ज्ञान पंडित तुझ्या स्वरूपभूत ज्ञान तेजाने सर्व कर्माची अज्ञान वासना रागद्वेष इत्यादी बीजे जाळून आपल्या जीव भावासह तुझ्या निर्गुण स्वरूपात एकरूप होत आहेत. अनेक एक साविया भवभीव सर्वस्वय धरुणी तुझी मोहर तुझ प्रार्थिता ती करू जोडोनी सहजच तुझे अतिप्रचंड उग्र रूप पाहून भयाने असंख्य भक्त काया वाचा मनाने तुझ्या सगुण रूपाकडे प्रवृत्ती वळवून हात जोडून तुझी प्रार्थना करीत आहेत.
ऐसामुचे सोडवणे तुझ वाचनी किजेल कवणे तुझ शरणागा सर्व प्राणे म्हणत देवा. अशा रीतीने बद्ध झालेल्या आमची सोडवणूक तुझ्या वाचून कोण करील देवा. सर्व भावे आम्ही तुला शरण आलो आहोत असे तू म्हणत आहेत. आणि महर्षी आत्मा सिद्ध का विद्याधर समूह विविधा हे बोलत तुझ स्वहितवाद करती स्तवना. आणि मोठमोठे ऋषी आणि सिद्ध आणि विद्याधरादी गंधर्वाचे विविध समुदाय तुमचे कल्याण असो म्हणून तुझी प्रार्थना करीत आहेत. रुद्रादित्ये वसवो हे च साध्ये विष्णू मरुतक्षोक्ष पाक्ष गंधर्व यक्षासुर सिद्धसंघा विंतेत्वा विस्मिता क्षेव सर्व. अन्वय. हे भगवान रुद्रदित्ये वसव च ए साध्ये व विद्ये अश्विनी मरुत च उष्मपा ए गंधर्व यक्षासुर सिद्धा सध्या ते सवे विस्मित ये संत त्या वीक्षते. गीतार्थ. श्लोक 22. महाराज हा रुद्र आदित्याचा समुदाय वसु सर्वसाध्य आणि अश्विनी कुमार विश्वदेव तसेच ऐश्वर्यासह वासुदेव देखील. हे रुद्रदित्ताचे मेळावे वसुहान साध्ये आगवे अश्विनो देव विश्वदेव विभवे वायू ही जी. हे रुद्र आणि आदित्याचे समुदाय वसु सावे नावाचे वारा देव अश्विनी कुमार वैभवयुक्त विश्व देव आणि मरुद्रन अवधाराग्निहन गंधर्व वे पेल यक्षर गोक्षोगण सर्वा जी महेंद्र मुख्य देव का सिद्धाधिक. पितर गंधर्व पलीकडे यक्ष आणि राक्षसाचे सर्व गण आणि महाराज महेंद्र मुख्य असे देव व सिद्ध इत्यादी. हे आगवेची आपुला लोकी सुत्कटी कंटित अवलोकी हे महामूर्ती देवकी पाहत आहाती. हे सर्वच आपापल्या लोकांमध्ये उत्कंठित होऊन ते आपली दैवी महामूर्ती पाहत आहेत. मग पाहत पाहत प्रतिक्षणी विस्मित होवणी अंतकरणी करीत निज मुकुटी ओवाळणी प्रभुजी तुझ.
हे विश्वदेवा, तुला पाहता पाहता प्रत्येक क्षणी अंतकरणातून आश्चर्यचकित होऊन हे सर्व तुला आपल्या मुकुटधारी शिरानी ओवळीत आहेत. ते जय जय घोष कलरवे, स्वर्ग गाजविता ती आगवे, ठेवीत ललाटावरी बरवे, कर संपुट. ते सर्व अशा मधुर शब्दांनी जे जे घोष करून संपूर्ण स्वर्ग गाजवीत आहेत आणि कपाळावर 2 हात चांगले जोडून ठेवीत आहेत. तिये विनय द्रुमाची अरबी, सुरड वाढली सात्विकाची मांडवी, मनोनी कर संपुट पल्लवी, तू होतासी फळ. या नम्रता रूपी वृक्षाच्या अरण्यात सात्विक भावरूपी वसंत ऋतू आत्म्याने करसंपुट रूपी वेळाला तू फळ म्हणून आलास. श्लोक. रूप मोह तुते बहुवक्त्र नेत्र, महाभावो बहुबाहो रूपादमु, बहुदर बहु दृष्टा कराल, दृष्ट्वा लोका प्रव्यातीतास्त ताहम. अन्वय. महाबाहो, बहुवक्त्र नेत्र, बहुबाहू रूपात, बहुदर, बहुद्रष्टा कराल, ते महत रूप दृष्ट्वा लोका प्रवेतिता सत्तितता अपि प्रवतीत अस्यम. श्लोक 37. हे महाबाहो, अनेक मुख, अनेक बाहू, अनेक मांड्या, अनेक पाय, अनेक उदरे असलेली आणि पुष्कळ दाढामुळे भयानक असलेली तुझे हे प्रचंड महान रूप पाहून सर्व लोक व्यथित झाले आहेत. त्याच्या बरोबर मी देखील भयाने दुःखी झालो आहे. जीलोचना भागे उदले, जीवा सुरवा सुखाचे सुहाने पाहिले, हे आगाध तुझे देखिले विश्वरूपी. हे भगवंता, ज्याने तुझे विश्वरूप पाहिले त्याच्या नेत्राने भाग्य उदयाला आले किंवा त्याच्या अंतकरणात सुखाचा सुकाळ निर्माण झाला. हे लोकव्यापक रूपडे, पाहता देवाही चहूकपडे, याचे जन्म कपन जोडे, भलत या कडोनी. ही त्रिलोक्याचे व्यापक रूप पाहून देवांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे, कारण कोणत्याही दिशेकडून पाहिले तरी हे विश्वरूप समोरच आहे असे वाटते. ऐंशी एकची परी विचित्रे,
आणि भयानके तेवीची बहु जोडे भलत्या बहु वक्त्रे बहुलोचने सशस्त्रे अनंत भुजा. याप्रमाणे एकच स्वरूप असून त्याला विचित्र आणि भयानक तोंडे, पुष्कळ नेत्र व शास्त्रधारी अनंत भुजा आहेत. शस्त्रस्त्र असे पुष्कळ हात आहेत. हे अनंत चारू चरण बहुदर आणि नाना वर्ण कैसे प्रतिवदनी मातलेपण आवेशाचे. विपुल आणि सुंदर बाहू व पाय आणि पुष्कळ उदरे आहेत. प्रत्येक अवयाचा रंग नाना प्रकारचा आहे आणि प्रत्येक मुखावर सात्विक राजस तामस विकाराच्या आवेशाची मस्ती दिसत आहे. हो काजे महाकल्पाच्या अंती तव कलेनी मे जेवते उती प्रयाग्नीचे उजती आंबुखिली जैसी. जणू काही प्रलयाच्या अखेरीला रागावलेल्या यमाने जिकडे तिकडे प्रलय अग्नीच्या डोळाच पसरला आहे. ना तरी सहार त्रिपुरारीचे यंत्रे की प्रलय भैरवाची क्षेत्रे नाना योगात शक्तीची पात्रे भूतकीचा ओढविली. अथवा संहार करण्याचा त्रिपुराचा शत्रू असलेल्या शंकराची विनाशक यंत्रेच जणू आहेत किंवा प्रलयकालीन भैरवाची निवासस्थानेच आहेत किंवा योगाची समाप्ती करणाऱ्या कालशक्तीची भूताना खाण्याकरिता वाढून ठेवलेली खिचडीची पात्रेत पुढे सरकिविली आहेत. तैशी येतीकडे तुझी वक्त्रे जी प्रचंडे न समाती दरी माझी शिहाडे तैसे दात दिसती रागीटा. त्याप्रमाणे सर्वत्र तुझी प्रचंड मुखे असून ती पुष्कळ आणि मोठी असल्यामुळे कुठेही मावत नाहीत. गुहेत सिंह जसे बसलेले असावेत त्याप्रमाणे तोंडात रागीट असे दात दिसत आहेत. जैशी काळत्री चेनी अंधारे उल्हासत निगती सहार खेचरे तैसिया वदनी प्रळये रुधिरे काटली या दाडा. जसे काळ रात्रीच्या अंधारात सहारक पिशाचे उल्हासाने निघतात त्याप्रमाणे प्रलयकालाच्या रक्ताने किडलेल्या दाढा तुमच्या तोंडात
दिसत आहेत. हे आसु काळे अवतीरे रण का सर्व सहारे मातरे मरण तैसे आती भिंगुळवाणेपणा वदनी तुझी हे असो जसे काळाने युद्धाला आमंत्रण द्यावे जसे सहार काळी मरणाला माज चढावा तशी तुमच्या मुखात अत्यंत भयानकता दिसत आहे. हे बापुडी लोकसृष्टी मोटकिये विद्या पायली दिटी आणि दुःख कालिंदीचा तटी झाड होवनी ठेली. या गरीब बिचाऱ्या सृष्टीकडे थोडीशी नजर टाकली तरी दुःख कालिंदीच्या तळावर ती झाड होऊन उभी असलेली दिसते. तुझ महाभूताचा सागरी हे त्रिलोके जीविताची तरी शोक दुर्वात लहरी आंदोळी तासे. तुझ्या महापुरुष महामृत्यूरूप सागरात त्रिलोक्याच्या आयुष्याची नाव आता शोकरूपी प्रतिकूल वाऱ्याच्या लाटेने हेलकावे खात आहे. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र महाराज की जय. जय रघुवीर समर्थ महाराज हनुमान की जय. हरे राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण. अथ सप्तदशो अध्याय. श्री भगवद्गीता. अर्जुन उवाच. हे शास्त्री विधी व्रतसुज्य यजन्ते श्रद्धयान्विता तेषा निष्ठा तुका कृष्ण सत्वमाहो रजस्तम. अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, जी माणसे शास्त्री विधीला सोडून श्रद्धेने युक्त होऊन देव दिकाचे पूजन करतात त्याची मग स्थिती कोणती? सात्विक, राजस की तामस? श्री भगवान उवाच. त्रिविधा भवति श्रद्धा देहिना सा स्वभावजना सात्विक राजसी चैव तामसी येती त्या शृणु. श्री भगवान म्हणाले, मनुष्याची ती शास्त्रीय संस्कार नसलेली केवळ स्वभावाला उत्पन्न झालेली श्रद्धा, सात्विक, राजस व तामस अशा 3 प्रकारची असते. ते तू माझ्याकडून ऐक.
सत्वानुरूपा सर्वस्वे श्रद्धा भवति भारतो श्रद्धामयोध्येय पुरुषो यो यचुशुद्ध स एव सा. हे भारता, सर्व माणसाची श्रद्धा त्याच्या अंतःकरणारूप असते. हा पुरुष श्रद्धामय आहे. म्हणून जो पुरुष ज्या श्रद्धेने युक्त आहे तो स्वतःही तोच आहे. अर्थात त्या श्रद्धेनुसार त्याचे स्वरूप असते. यजन्ते सात्विका देवानक्षरोसासी राजसा प्रेतानुभूतगणा क्ष्वाणे यजन्ते तामसा जना. सात्विक माणसे देवाची पूजा करतात. राजस माणसे यक्ष राक्षसाची, तसेच जी इतर तामस माणसे असतात ती प्रेत व भूतगणाची पूजा करतात. शास्त्रविहित घोर तपंते तपोजना दंभ अहंकार संयुक्ता कामराग बलाविंता. जी माणसे शास्त्रविधीने सोडून केवळ मनाच्या कल्पनेप्रमाणे घोर तप करतात, तसेच दंभ अहंकार कामना आसक्ती आणि बळाचा अभिमान यांनी युक्त असतात. हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. हरे जय जय राम कृष्ण हरी. हरी जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. हरी हरी राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. हरे राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. 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 सुंदर ते ध्यान बेटे बरी कर्कटावरी ठेवूनिया तुळशीहार गळा काशे पितांबर आवडे निरंतर येची ध्यान. मकर कुंडले तळपते श्रवणी कंटिकस्तोभ म्हणी विराजितो. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. तुळशीहार गळा काशे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी. देवाचे द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधिल्या. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. आसोनी संसारी जीव वेग करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी. हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी. चौवेदी जाण शास्त्री कारणा 18 पुराणे हर्षी गाती. मैल तोटी नव्हता दैसे गे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्गो. एक हरी आत्मा जीव शिव समा वाया तू दुर्गमन गाली म्हण. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घन दाट हरी दिसे.
हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी त्रिगुणासार निर्गुण सार सारा सारा विचार हरिपाठा सगोर निर्गुण गुणाचे अगुण हरिविन मन व्यर्थ जाये अव्याक्त निराकार नाही जाकार येतो चराचर हरिशी बसे ज्ञानदेवा ध्याने रामकृष्ण म्हणी अनंत जन्मानी पुण्य होय हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी भावे विना भक्ती भक्ती विना मुक्ती बळे विना शक्ती बोलू नये कैसे निधवत प्रसन्न त्वरिता उगारा हे निवांत सिनी शिवाया सायास करसी प्रपंच दिननिशी हरिशिन भजसी कोण्या गुणे ज्ञानदेव म्हणे हरि जप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी योग याग विधी येणे नवे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्मा भावी विन देव न कळे संदेह गुरु विन अनुभव कैसा कळे तपे विन दैवत दिल्या विन प्राप्त गुजे विन हित कोण सांगे ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात साधूची संगत तरण उपाय हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी सद्बोध झाला तो नुरुनिया ठेला ठाईच मुराला अनुभव